नमस्कार. आज बनवणार आहोत एकदम खमंग आणि टेस्टी शेवभाजी. ही रेसिपी खूप सोपी आहे. घरच्या घरी अगदी हॉटेलसारखी चव येते. तर चला तर मग आता आपण साहित्य पाहूया. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि खोबरं. हे मसाले आहेत: मिरची पावडर, गरम मसाला, कांदा मसाला, हळद, धना पावडर, मीठ आणि आपली शेव. हे वाटण आपल्याला कांदा आणि आलं लसूण वेगळं वाटायचं आहे. खोबरं, तेल टाकून घेतले, त्यात जिरं टाकले, आता आपल्याला हे कांद्याची आणि आलं लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट ह्याच्यात परतून घ्यायची आधी. तर हे चांगलं आपल्याला तेल सुटस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. म्हणजे कांद्याचा जो कच्चापणा असतो तो गेला पाहिजे. आता हे चांगलं परतून झालेलं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटोची पेस्ट सुद्धा चांगली परतायची. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. हळद, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर. आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. मसाले पण हे चांगले परतून घ्यायचेत आणि ह्याला गरम पाणी टाकायचं आहे. आता चांगलं परतून झालं की गरम पाणी टाका. अशा पद्धतीने तुम्ही स्टेप बाय स्टेप शेवभाजी बनवा. खायला खूपच टेस्टी लागते. तर हे चांगलं उकळलं ना, ह्याच्यामध्ये आपल्याला शेव टाकायची. 1 मिनिटं उकळी आणून घ्यायची. तयार आहे आपली ती गरमागरम शेवभाजी. तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता, चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता. तर हे मी मीठ टाकले त्यात. आता हे चांगलं उकळलं. आता या उकळीत आपल्याला शेव टाकून घ्यायची. तयार आहे आपली शेवभाजी. कशी झालीत नक्की सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.